हरिओम. ब्रह्मसूत्रे प्रवचन क्रमांक 55. सूत्र क्रमांक 534. संपद्याविर्भाव स्वेन शब्दात. जीव स्वयंप्रकाशित असा आत्मरूपानेच व्यक्त होतो. त्याला जोडून सूत्र क्रमांक 535. मुक्त प्रतिज्ञानात नंतर तो मुक्त होतो. त्याला जोडून सूत्र क्रमांक 536. आत्मा प्रकरणात. सद्य आत्मपरब्रह्म हे प्रकरण विषय सुरू आहे, म्हणून आत्मा मुक्त होतो असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. संचित नसलेल्या देहाचा त्याग केल्यानंतर जीव औषात्म्यासह देहाबाहेर होतो. त्याचे संचित नसल्यामुळे बुद्धी, स्मृती, मन देहामध्येच राहतात आणि देहासह पंचमहातत्वांमध्ये विलीन होतात. जीव औषात्म्यामधून निर्माण झालेला असल्यामुळे तो औषात्म्यामध्ये विलीन होतो. अशा प्रकारे देहादी इंद्रियांमधून मुक्त झालेला तो औषात्मा मुक्त होतो आणि आत्मपरब्रह्मामध्ये विलीन होतो. सूत्र क्रमांक 537. अतिभागेन दृष्टत्वात. औषात्म्याचा अविभाज्य असलेला जीव संचित रहित असल्यामुळे त्याच्या स्वरूपात दृष्टीस येतो. संचित विरहित जीव मोकळा झालेला असतो. औषात्म्यामधून तो जसा जन्माला आलेला असतो तसाच आता तो पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र असतो. आता औषात्मा देहत्याग करून बाहेर आलेला असतो. जीवाने 84 लक्ष योनींची यात्रा पूर्ण केलेली असते. आता त्याच्या जन्माचे प्रयोजन संपन्न झालेले असते. यामुळे असा हा जीव त्याच्या मातुली निर्माणकर्त्यामध्ये औषात्म्यामध्ये विलीन होतो. सूत्र क्रमांक 538. ब्राह्मणेन जैमिनी रूपन्यासादिभ्यः. उपन्यासावरून जैमिनी ऋषी म्हणतात की जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे. उपन्यासावरून देहत्यागानंतर अंतराळात गेल्यावर जीव औषात्म्यामध्ये विलीन होतो आणि तो आत्मपरब्रह्म स्वरूप होतो, मुक्त होतो, असे ऋषी जैमिनीचे मत आहे. सूत्र क्रमांक 539. चितितन्मात्रेण तदात्मकत्वादि त्यौडुलोमिः. जीव हा केवळ चैतन्यमन आहे आणि तो तसाच व्यक्त होतो असे औडुलोम ऋषी म्हणतात. त्याला जोडून सूत्र क्रमांक 540. एवमप्युपन्यासात् पूर्वभावेदर विरोधम बादरायणः. असे असले तरी उपन्यासावरून जीव स्वस्वरूप आहे असे मानल्यास त्याला काही विरोध नाही, असे बादरायण ऋषी म्हणतात. जीव हा केवळ चैतन्यमय आहे हे सत्य आहे, तरीही उपन्यासावरून तो स्वस्वरूप आहे असे मानल्यास त्याला विरोध नाही, असे बादरायण ऋषी म्हणतात. सूत्र क्रमांक 541. संकल्पादेव तु तच्युतेः. परंतु दार्शनिक सांगतात की केवळ संकल्पानेच त्यांना प्राप्ती होते. देहत्याग करून अंतराळात गेलेल्या मुक्तात्म्यांना केवळ कल्पना करून त्यांचे इच्छित प्राप्त होते. अंतराळात तेथे कोणी मार्गदर्शन करणारा नसतो. तेथे औषात्मा योगधामे मार्गस्थ होण्यासाठी प्रविष्ट झालेला असतो, परंतु तेथे जायचे कसे हे उमजत नाही. अशावेळी औषात्म्याचा त्याचा हा संकल्पच त्याला मार्गदर्शन करायला पुरेसा होतो. केवळ या संकल्पाने त्याला योगधामेचा मार्ग प्रकाशित व्हायला लागतो. एकदा यश येत नाही म्हणून वैतागलेला असतो, परंतु त्याला अमुक ठिकाणी जायची महातीव्र इच्छा असते.
या इच्छेने त्याच्यामधील वैताग जातो आणि उत्साहाने तो सुचेल तसे पुढे जायला सुरुवात करतो. संकटकाळी आपोआपच आपल्याला अनेक वेळेला मार्ग सुचतो. कोणती तरी शक्ती त्याला मार्ग दाखविते. तसेच येथे होते. औषात्म्याची तीव्र इच्छा त्याला योगधामी पोहोचविते. आपण मागील सूत्रामधून पाहिले की वीज त्याला मार्ग दाखविते आणि पवन त्याला वाहून नेतो. हीच ती त्याची इच्छाशक्ती काम करते. सूत्र क्रमांक 542. अतएव चानन्याधिपती. यासाठी त्याला अन्य कोणीही मार्गदर्शक नसतो. हे सूत्र स्पष्ट करत आहे की अशाला त्या अंतराळात अन्य कोणीही मार्गदर्शक नसतो, कोणीही मदत करायला नसतो. त्याचा त्यालाच आपला मार्ग शोधावा लागतो. ही एक प्रकारची परीक्षा असते. सर्व मार्ग कुंठित झाल्यावर हा मुक्त झालेला अंशात्मा अशा प्रसंगी काय करतो हे पाहिले जाते. हा मुक्तीचा मार्ग सोडून परत तर जात नाही ना. आपल्या मातुलाच्या दर्शनासाठी निश्चयपूर्वक ठाम राहतो की नाही. मुक्त असल्यामुळे आता तेथे अन्य कोणीही नसताना हा दृढ संकल्पाने एकांतात राहायला उत्सुक आहे की नाही वगैरे पाहिले जाते. ही एक प्रकारची त्याची कसोटी घेतली जाते. सूत्र क्रमांक 543. अभावम बादरीराह ह्येवम. बादरी ऋषींप्रमाणे मुक्तात्म्यावर कशाचंही अधिपत्य नसते. कारण तसे दार्शनिक सांगतात. अंशात्मा परिपूर्ण मुक्त झालेला असल्यामुळे पुढील मार्ग कसा आक्रमण करावा याचा विचार करायला त्याला बुद्धी, स्मृती, मन आदी अवयव नसतात. त्याच्यावर कोणतेही नियंत्रण, कोणाचंही अधिपत्य नसते, कोणाची हुकमत नसते. त्याचा तो स्वच्छंद असतो. सूत्र क्रमांक 544. भावम जैमिनिर्विकल्पामनात. जैमिनी सांगतात की विकल्पामुळे त्याला मनादी अवयव असतात. जैमिनी ऋषी सांगतात की ज्या अर्थी तो मुक्तात्मा पुढील मार्गाची संकल्पना करतो त्या अर्थी त्याला मनादी अवयव आहेत. सूत्र क्रमांक 545. द्वादशाहव दुभयम विधम बादरायणतः. वरील दोन्ही सूत्रे बरोबर आहेत असे बादरायण ऋषी म्हणतात. उदाहरणार्थ द्वादशाहवाप्रमाणे. येथे पुराण काळात यज्ञामध्ये प्रचलित असलेले द्वादशाह याचे उदाहरण दिले आहे. 12 दिवस सुरू असलेल्या यज्ञाला उपयंतीमधील उप हा सर्ग वापरल्यास त्याला सत्र असे म्हणतात. किंवा याजयेतमधील यज धातूमुळे त्याला अहिन असे म्हणतात. हीच गोष्ट आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. मुक्तात्मा अंतराळात असल्यामुळे अजून तो मुक्त होऊन आत्मपरब्रह्मामध्ये विलीन झालेला नाही. याचा अर्थ जर तो आत्मपरब्रह्मामध्ये विलीन झाला नाही तर तो सायुज्यमुक्त म्हणून स्वमर्जीने देह धारण करून प्रभुकार्य करू शकतो. तसेच स्वमर्जीने देहत्याग करून त्याच किंवा अन्य ग्रहावर पुन्हा स्वमर्जीने देह धारण करून प्रभुकार्य करू शकतो. मुक्तात्मा अजूनही अंतराळातच आहे. तेथे पंचमहातत्वे आहेत. त्यामधून मुक्तात्मा त्याच्या मर्जीने देहधारणा किंवा देहत्याग करू शकतो. म्हणून बादरायण ऋषी सांगतात की जैमिनी आणि ते स्वतः दोघेही बरोबर आहेत. अंतराळात देहधारणा होण्याआधी मुक्तात्मा देहविरहित मुक्त असतो. तथापि देहधारण केला तर तो सावयव सायुज्यमुक्त असतो. सूत्र क्रमांक 546. तन्वभावे संध्यवदुपपत्तेः. देहभाव नसला की ही गोष्ट स्वप्नाप्रमाणे असते. मुक्त असताना देह नसतो, देहभाव नसतो. त्यामुळे त्याचे संकल्प
स्वप्नावस्थेप्रमाणे पूर्ण होतात. त्याला ज्या प्रकारे मार्गस्थ व्हावयाचे असते त्याप्रमाणे तो मार्गस्थ होतो. मागे सांगितल्याप्रमाणे त्याला यासाठी एक अद्भुत शक्ती मदत करते. याची यात्रा पूर्ण होते. सूत्र क्रमांक 547. भावे जागृतवत. देहभाव असल्यावर ही गोष्ट जागृतावस्थेप्रमाणे घडते. तो स्वमर्जीने देह धारण करतो आणि अर्थातच संकल्पाने त्याचा मार्ग आक्रमण केला जातो, कारण अशावेळी तो सायुज्य मुक्तात्मा होतो. सूत्र क्रमांक 548. प्रदीपवददा वेशस्तथा ही दर्शयती. मुक्तात्मा प्रदीप्त झालेल्या दिव्याप्रमाणे दैदिप्यमान असतो, कारण दार्शनिक असेच सांगतात. मुक्तात्मा त्याच्या मर्जीप्रमाणे देह धारण करतो. त्याला सर्व प्रकारे ज्ञान असते, कारण त्याने धारण केलेल्या देहासह सर्व अवयव त्याप्रमाणे कार्यरत होतात. येथे सविस्तर खुलासा करायचा असा की त्याच्या देहाला जराही संचित नसते, तरीही त्याला भौतिकाचे ज्ञान असते. या योगे तो धारण केलेला देह जीवित ठेवतो. तसेच त्याच ज्ञानामुळे कोणत्या भौतिकापासून दूर राहायचे ते समजून तसे तो आचरण करतो. याचबरोबर त्याला अध्यात्माचेही संपूर्ण ज्ञान असते. या योगे तो योगाचरण आत्माचरण करून प्रभूचे कार्य करीत असतो. प्रभूच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत असतो. सूत्र क्रमांक 549. स्वाप्यय संपत्त्यो रण्यतरापेक्षामा विष्कृतम ही. स्वसमर्पण किंवा आत्मब्रह्मामध्ये ऐक्य तसेच मुक्तात्म्याला ज्ञान असते. स्वसमर्पण किंवा आत्मब्रह्मामध्ये ऐक्य इतकेच मुक्तात्म्याला ज्ञान असते. मुक्त झालेल्या जीवाला यापेक्षा जास्त ज्ञानाची जरूरही नाही, कारण तो आत्मब्रह्मामध्ये समर्पित होतो. तो अध्यात्म आणि भौतिक या दोहोच्याही पलीकडे पार झालेला असतो. यावरून असा निष्कर्ष निघतो की जे निर्गुण उपासना करतात ते बहुतांशी मुक्त होतात, तथापि जे सगुण उपासना करतात ते बहुतांशी सायुज्यमुक्त होतात. अर्थात हा असा काही नियम नाही. सगुणोपासना करणाऱ्याने काही कालावधी प्रतीक्षा केल्यावर मुक्त होतात, याचे निरूपण आपण याआधी पाहिले आहे. सूत्र क्रमांक 550. जगत व्यापारवर्ज प्रकरणाद सौनिहितत्वाच्च. ब्रह्मांडाचा कारभार हे आत्मब्रह्माचे कार्य आहे. त्याच्यापासून मुक्तात्मा दूर असतो. मुक्तात्मा किंवा सायुज्य मुक्तात्मा आत्मपरब्रह्माचे कार्य करू शकत नाही. उदाहरणार्थ विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय इत्यादी. जरी तो मुक्त सायुज्य मुक्त झालेला असला तरीही तो आत्मपरब्रह्म असत नाही. जशी कार्ये आत्मपरब्रह्माचे म्हणूनच खास राहतात. नदी सागराला मिळाली की आपण त्या नदीला स्वतंत्र ओळखू शकत नाही, ती सागरच होते. तसे जेव्हा मुक्तात्मा आत्मपरब्रह्मामध्ये समर्पित होतो तेव्हा तो आत्मपरब्रह्म स्वरूप होतो. आता तो त्याचे स्वतंत्र अस्तित्व विसरतो, हरवून बसतो. या योगे जेव्हा आत्मपरब्रह्माला ब्रह्मांडामध्ये काही अवतार कार्य करायचे असते तेव्हा तो असे मुक्तात्मा येथे अवतार म्हणून पाठवितो. तथापि त्याला क्वचित अपवाद होतो. ज्यावेळी अशांकडून अवतार कार्य होणे असंभव असते किंवा कार्य भव्य दिव्य करायचे असते तेव्हा आत्मपरब्रह्म स्वतः अवतार घेते. यालाच आपण पूर्णावतार असे म्हणतो. असे फार फार क्वचित घडते. यामुळेच पूर्णावतारी श्रीकृष्ण भगवंत श्री योगेश्वर पुरुषोत्तमाने संभवामी युगे युगे असे म्हटले आहे. परंतु सायुज्यमुक्त आत्मपरब्रह्मामध्ये विलीन होत नाहीत. अशांना आत्मपरब्रह्म
त्यांचे त्यांना कार्य करायला मुभा देते किंवा परवानगी देते. ते त्यांचे ते स्वमर्जीने देह धारण करतात, प्रभुकार्य करतात, देह त्याग करतात, पुन्हा स्वमर्जीने देह धारण करतात, प्रभुकार्य करतात, देह त्याग करतात, असे अव्याहत सुरू राहते. म्हणून हे सूत्र सांगते की आत्मपरब्रह्मापासून मुक्तात्मे, सायुज्य मुक्तात्मे दूर राहतात. विशेष वैश्विक कार्य सोडल्यास ते अन्य प्रकारे आत्मपरब्रह्माप्रमाणेच असतात. याचा अर्थ असे मुक्त आत्मपरब्रह्माचे सहाय्यकर्ते म्हणून राहतात. त्यांच्यापासून आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम काहीतरी निराळाच असतो. सूत्र क्रमांक 551. प्रत्यक्षोपदेशादिती चेन्नाधिकारेकमंडलस्थोक्ते. दार्शनिकांनी प्रत्यक्ष सांगितले आहे त्यावरून मुक्तांना मर्यादा आहेत. तथापि आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम अमर्याद आहे. दार्शनिकांची ही अनुभूती आहे. मुक्तात्म्यांना अंतिम अधिकार नाही. त्याच्या अलीकडील पायरीपर्यंत त्यांना अधिकार आहेत. तेथपर्यंत त्यांचे अधिकार चालतात. ते आत्मपरब्रह्म स्वरूप झाले तरीही त्यांच्या वैश्विक ऐश्वर्याला मर्यादा आहे. राजा हाच पूर्ण अधिकारी असतो. युवराज हा राजाप्रमाणे अधिकारी नसतो. काही मर्यादा सोडल्यास त्याला अन्य अधिकार असतात. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम हा परम त्रिकालाबाधित असल्यामुळे युवराजाप्रमाणे मुक्तात्मा कधीही पुरुषोत्तम होऊ शकत नाही. सूत्र क्रमांक 552. विकारावर्तीच तथा हे स्थितिमाह. भौतिकातच राहणारेही आत्मपरब्रह्माचे रूप आहे. अशा प्रकारे मागील सूत्रांच्या निरूपणावरून असे अनुमान निघते की एकदा भौतिक निर्माण केल्यावर त्याच्यामध्येच त्याचे संगोपन करण्यासाठी, त्याची नित्य नियमित व्यवस्था लावण्यासाठी, त्याची काळजी करण्यासाठी आत्मपरब्रह्माचे हे एक प्रकारे रूप या भौतिक ब्रह्मांडामध्ये कायमस्वरूपी राहते. ते कधीही यापासून दूर जात नाही. अंशात्मा संचितरहित झाला तरीही तो येथेच प्रभुकार्य करण्यासाठी कायम मुक्काम करतो. मुक्त झाला तर अवतार्य कार्य करतो. सायुज्य मुक्त झाला तर नित्य प्रभुकार्य करतो. या योगे येथे जळी स्थळी काष्टी पाषाणी चर अचर सजीव निर्जीव यामध्ये सतत आत्मपरब्रह्म अंशात्मक रूपाने अस्तित्वात असते. आमच्या काही मित्रांबद्दल अनुभव असा आहे की मुलगा खेडेगावामधून शहरात शिक्षणाकरता आला तर त्याची माता बाळाची काळजी घेण्यासाठी शहरातच राहू लागते. तसेच हे आहे. फक्त हे वैश्विक परम आहे, मित्राचे काही काळापुरते आहे, असा फरक आहे. सूत्र क्रमांक 553. दर्शयतिश्चैव प्रत्यक्षानुमाने. हे सूत्र सांगते की प्रत्यक्ष अनुभूती घेतलेले दार्शनिक स्वस्वरूप प्राप्त झालेले असेच सांगतात. त्यांचा स्वानुभव याला पुष्टी देणारा आहे. सूत्र क्रमांक 554. भोगमात्रात्र साम्य लिंगाच्च. या सूत्रामध्ये मुक्त, सायुज्य मुक्त यांचे भौतिकामधील भोग सांगितले आहेत. या लक्षणावरूनही हेच सिद्ध होते की मुक्त, सायुज्य मुक्त त्यांचा अधिकाराला मर्यादा आहेत. मुक्त झाला तरी तो प्रभुकार्य करण्यासाठी भौतिकामध्ये अवतार धारण करून प्रभुकार्य करतो. तसेच सायुज्य मुक्त झालेला त्याच्या मर्जीने असेल परंतु भौतिकामध्ये प्रभुकार्य करतो. हेच त्यांचे भोग आहेत असे हे सूत्र सांगते. सूत्र क्रमांक 555. अनावृत्ती शब्दादनावृत्ती शब्दात. अशांची पुनरावृत्ती होत नाही शब्दावरून. शंका येते की असे मुक्त, सायुज्य मुक्तात्मे ह्या भौतिकातच सतत कार्य करताना भौतिकाकडे आकर्षित होऊन पुन्हा संसारात अडकणार नाहीत कशावरून?
याचे समाधान या सूत्रामध्ये केले आहे. ही क्रममुक्ती आहे. एका ठराविक क्रमाने भौतिकामधून निवृत्ती झाल्याशिवाय मुक्ती सायुज्यमुक्ती होत नाही. यासाठी प्रत्येक पायरीवर औषात्म्याची अति कठोर परीक्षा घेतली जाते. या अशा परीक्षाचा उल्लेख मागील सूत्रांमधून आलेला आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय, चांगले तावून सुलाखून निघाल्याशिवाय मुक्तीची पुढील पायरी मिळू शकत नाही. अशा प्रकारे येथे 555 या ब्रह्मसूत्रांचं निरूपण माझ्या अल्पस्वल्प मतीने मी केले आहे. या 555व्या सूत्राने येथे 4था अध्याय, 4था पाद संपन्न होत आहे. तसेच 4था अध्याय संपन्न होत आहे. तसेच आपणा सर्वांच्या सहकार्याने ब्रह्मसूत्रांचे हे निरूपण करायची मला योगेश्वराने संधी दिली, याबद्दल मी कृतकृत्य आहे. येथे ब्रह्मसूत्रे संपन्न होत आहेत. हरिओम.